लक्ष्मण हाके यांच्या कारवर अज्ञाताकडून हल्ला झाल्याची माहिती मिळते। अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या कारवर हल्ला झालाय असं कळतंय। अज्ञातांनी काठ्यांनी कारवर हल्ला केल्याची माहिती आहे। काही अज्ञातांनी हाकेंची कार फोडलेली आहे। लक्ष्मण हाके यांच्या कारवर पुन्हा हल्ला झालाय। लक्ष्मण हाकेंच्या कारवर अज्ञाताकडून हल्ला झालेला आहे। अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या कारवर लाठ्यांनी हल्ला झालेला आहे आणि कार फोडण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती, लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला झालाय। अज्ञातांनी त्यांच्या कारवर काठ्यांनी हल्ला केलाय। अहिल्यानगरची ही बातमी आहे। अरण गावाजवळ ही घटना घडली। आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांना अधिक विचारूया। साहेबराव, काय अधिक माहिती, किती वाजताची घटना आहे, काय अपडेट? आज लक्ष्मण हाके यांची पाथर्डी तालुक्यातील नांदूर दैत्य नांदूर या ठिकाणी ओबीसी मेळावा आहे। ते राज्यभर मेळावा घेतात। त्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांचा एक मेळावा आहे आणि तो मेळावा दुपारी सुरू होणार आहे। त्याआधी ते अहमदनगरवरून पाथर्डी जात असताना नगर बायपास रोड जो आहे, महामार्ग आहे, त्यावरती नाश्ता करून ते निघाले असता त्यांच्यावरती काही तरुणांनी लाटांनी हल्ला केलेला आहे। त्यांनी गाडीची तोडफोड केलेली आहे। सुदैवाने यात कोणी जखमी झालेलं नाही, परंतु गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे। अहमदनगर पासून 5 किलोमीटर अंतरावरच्या बाहेर रस्त्यावरती ही घटना घडलेली आहे। हल्लेखोर जे आहेत पळून गेले आहेत आणि लक्ष्मण हाके आपल्या मार्गाने पुढे गेले आहेत। परंतु येणाऱ्या काळामध्ये ह्या संघर्ष कुठपाचं हे पाहणं ठरणार आहे। लक्ष्मण हाके आज नेमके याच्यावरती काय बोलतात हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सभेच्या ठिकाणी होणारी गर्दी पाहता त्याच्यावरती काहीतरी बोलतील असा एक अंदाज आहे। परंतु ज्याप्रमाणे हल्ला आलेला आहे, असे वारंवार लक्ष्मण हाके यांच्यावर वाढलेले हल्ले जे आहेत ते थोडेसे हे आहे। कारण या प्रकरणामध्ये हल्ले होणं हे चुकीचं आहे, कारण मत मांडणं हा भाग वेगळा असतो, परंतु गाड्यांवरती माणसामध्ये हल्ले करणं हे चुकीचं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये अहमदनगरच्या तालुका पोलीस स्टेशनमध्ये याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। तसे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याच्यावर अज्ञात लोकांच्या विरोधामध्ये याच्यामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्की धन्यवाद साहेबराव माहिती दिल्याबद्दल। मराठा आरक्षणासंदर्भात आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात जो काही संघर्ष महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय, तो ओबीसी संघर्षाचा ओबीसी आरक्षणासंदर्भात पाठपुरावा करण्याकरता राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी मेळावे घेतले जात आहेत आणि हाकेंवर त्या माध्यमातूनच हल्ला झालेला बघायला मिळतोय। त्यांच्या कारवर हल्ला झालेला आहे। कोणी जखमी नाही, कुठलीही जीवितहानी नाही, पण मोठी गंभीर घटना आहे।